सांगितलं कळलं का? माताजींनी आज सांगितलं म्हणे प्रवचनमध्ये की पक्षी झालो समजा आपण, तर मॅक्झिमम आयुष्य मिळालं त्या पक्षीच्या भवामध्ये. समजा किती आता मनुष्याचं आयुष्य आहे भोगभूमीमध्ये. ॲक्च्युली भोगभूमीमध्ये हिंसाचार पण नाही आहे. मग ते कर्मभूमीमधलाच स्त्रियांच्या घ्यायचं ज्याचं आयुष्य सगळ्यात मॅक्झिमम आहे असा. तर पूर्व कोटीमध्ये येईल लई, तर बघावं लागेल तिर्यंच्यांचं आयुष्य किती आहे मॅक्झिमम. तर ते तेवढ्या काळपर्यंत तुम्हाला ते तिर्यंच्या अवस्थेमध्ये मांसाहारी झाला समजा, किती किती पाप करणार एवढ्या सागरापर्यंत, एवढ्या आयुष्यापर्यंत, सागर नव्हे. मग म्हणजे तिथं कुठं कल्याणाची बुद्धी येणार? सिंह झाला सो थोडक्यात समजा, तर काय करणार आहे? जेवढं आयुष्य असेल तेवढं आयुष्यभर तो हिंसाच करणार. मग मिळाला आहे असा भाव, तर किती आपण उपयोग करून घ्यायला पाहिजे, कल्याण करायला पाहिजे. चला आपण आपलं कल्याण करू. जगाला काय लावून आपली आकुलता आहे. मार्गदर्शन करणं आपलं काम आहे, पण त्याच्या निमित्तात आपण आकुलित व्हायला लागलो ना, आपली साधना जाते. आपला धर्म सोडून दुसऱ्याला धर्माला लावायला गेलो की दुसऱ्याचा मळ बाहेर काढू शकत नाही. त्यांनी उदाहरण दिलं ज्ञानार्णवमध्ये की कोणाला तरी विषबाधा झाली, तर डोक्यावर घ्या असं आणि इकडे ये समोर, म्हणजे मला इकडं तिकडे होत माझ्यासमोर येते. तर विषबाधा झाली तर त्या वैद्याने औषध दिलं, पण ते विष दूर झालं नाही त्याचं. तर तो वैद्य विष दूर झालं नाही, तो स्वस्थ झाला नाही पेशंट, म्हणून स्वतः विष खाऊन मरत नाही. मग तुम्ही काय करताय? इतरांना धर्म शिकवायला जाताय, ते कशाही आहेत, मलिन आहेत, परिणामी. त्यांना शिकवताना मी माझा धर्म सोडून कशाही करायला लागलो तर त्या वैद्यापेक्षा आपण ठाणे झालो. म्हणजे त्या वैद्याने स्वतःला कलुषित करून स्वतःला मारून घेत नाही. मग तसं आपण काय करतोय? आपली साधना सोडून दुसऱ्याला सांगत बसलो तर उपयोग नसतो. करा, मार्गदर्शन करायला पाहिजे, नाही असं नाही, पण स्वतःचं समता ठेवून जर करत असणार तर ठीक आहे, नाही तर नाही. आपल्याला जर आपलंच परिणाम स्थिर ठेवता येत नसतील तर दुसऱ्याला काय स्थिरता देणार? चला. इंद सदवंदियाणं तिहुवणहिद मधुर विसदव काणं अंतातीद गुणाणं नमो जिनाणं जिदभवाणं. कुंदकुंदाचार्य भगवान की जय. पंचास्तिकामध्ये गाथा नंबर 97 चालू होती आपली. थोडंसं राहिलं होतं त्यातलं परवा दिवशी, नाहीतर झालंय सगळं वर्णन. काय सांगायला लागले? पंचास्तिकायाचं वर्णन झालं. 5 अस्तिकाय आहेत हे सांगून त्याचं उपसंहार करतायत, म्हणजे चुलिका सांगतायत की सगळ्याचं सार रूप काय कथन आहे. तर 97 गाथेमध्ये त्यांनी साही द्रव्यांचं वर्णन एका शब्दामध्ये त्याची व्याख्या रूपाने केलंय. आगास काल जीवा, जयश्री अर्थ सांगणार आहे. आगास काल जीवा धम्मा धम्माय मुक्ती परिहीणां मुत्तं पुग्गलदौवं जीवो खलु चेदनो तेसु. सांग, गाथेवरनं सांगायचं. आगास काल जीवा धम्मा धम्माय मुक्ती परिहीणा. आकाश, काल, जीव, धर्म आणि अधर्म हे कसे आहेत? मूर्तिकतेने रहित आहेत, म्हणजे अमूर्तिक आहेत. पुढं मुत्तम पुद्गल दौवम, बरोबर, मूर्तिकते आहे ते फक्त पुद्गल द्रव्य आहे असं लक्ष पाहिजे. पुढं जीवो खलु चेदनो तेसु, जीव कसा आहे? त्यापैकी जीव एकटाच आहे, तो चेतन आहे, बाकी सगळे अचेतन आहेत, हे समजून घ्या. मूर्तिक कशाला म्हणायचं? ज्याच्यामध्ये स्पर्श सगंध वर्ण आहेत त्याला मूर्तिक म्हणलं, न की जे डोळ्याने दिसतं त्याला मूर्तिक.
असं का नाही म्हणायचं? जे डोळ्याने दिसतं ते मूर्तिकाशी परिभाषा नाही केली का? हां, कारण असे अनेक स्कंद आहेत ना, सूक्ष्म 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 असे स्कंद आहेत की जे तुम्हाला डोळ्याने दिसत नाहीत, सूक्ष्म आहेत ते, पण तरीसुद्धा मूर्तिक आहेत. जसं परमाणू आहे तो मूर्तिक आहे, पण दिसत नाही डोळ्याने. मग जर अशी परिभाषा केली असती डोळ्याने दिसतं ते मूर्तिक, तर अव्याप्ती दोष आला असता. कारण मूर्तिक जेवढे सगळे द्रव्य त्याच्यामध्ये ते लक्षण व्यापलं नसतं. जसं की शब्द आहेत, सांग मूर्तिक आहेत का अमूर्तिक आहेत? कुठं दिसत आहेत? शब्द मूर्तिक आहेत का अमूर्तिक आहेत? मूर्तिकच आहेत. मग त्याचे स्कंदांचे प्रकार घेतले ना, ते पहिल्यांदा झालं आमचं अधिकारामध्ये 56 गाथेच्या दरम्यान. हां, स्थूल 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 सूक्ष्म सूक्ष्म स्थूल सूक्ष्म आणि सूक्ष्म सूक्ष्म. कळलं? सांग. नाही नाही नाही, ह्याच्याने सिरियली जा. स्थूल 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 सूक्ष्म सूक्ष्म स्थूल सूक्ष्म आणि सूक्ष्म सूक्ष्म, म्हणजे उत्तरोत्तर सूक्ष्म होत गेले असं घ्यायचं स्कंद. जे सगळ्यात स्थूल स्थूल आहे ते जास्त, म्हणजे ते विजिबल असणार आहे, जे अडथळ्यांनी सहित असणार आहे, असे मोठे मोठे स्कंद सगळे स्थूल स्थूलमध्ये घ्यायचे. आणि सगळ्यात शेवटी सूक्ष्म सूक्ष्ममध्ये घ्यायचे ते परमाणूपर्यंत. नाही, परमाणू नाही घ्यायचं याच्यामध्ये, कारण स्कंदाचे भेद आहेत. कार्बन वर्गणा वगैरे घेतल्यात त्याच्यामध्ये, जे की जास्त सूक्ष्म आहे. किंवा द्वेणुक वगैरे जे आहेत, 2 अणूंनी बनलेला स्कंद, ते पण सूक्ष्म सूक्ष्ममध्ये येणार. कशासाठी सांगत होते? शब्दात मग स्पर्श रस आलं का? काय काय? शब्द हे पुद्गलच आहेत की नाही? हां, सगळं आहे. जे जे पुद्गल आहे त्याच्यामध्ये स्पर्श रस गंध वर्ण आहेच. म्हणून तर म्हटलं ना, कानाला स्पर्श झाला तर ते कसलं इंद्रिय म्हणतो आपण? प्राप्यकारी म्हणतो. म्हणजे जेव्हा कानाला स्पर्श होतो त्या शब्दाचा, तेव्हाच तुम्हाला ती ध्वनी ऐकायला येते. जर नाही झाला स्पर्श तर ऐकू येत नाही. म्हणून असे काही इंद्रिय प्राप्यकारी आहेत, काही अप्राप्यकारी आहेत. म्हणजे आता डोळे जर अग्नीला जाण्याचे तर अग्नीला स्पर्श करून जाणत नाहीत, भस्म होऊन जातील. मग ते अप्राप्यकारी म्हणले गेले, म्हणजे ते दुरून सुद्धा जाणू शकतात. पण स्मेल म्हणा, स्पर्श म्हणा, किंवा आता हे शब्द म्हणा, रसनेंद्रियाचा विषय, हे सगळे प्राप्यकारी म्हणले जातात. तुमचा आवाज कट व्हायला लागलाय, परत बोला. नाही, शब्दामध्ये रसगंध कसं म्हणजे होऊ शकते? असं जिथं जिथं पुद्गल द्रव्य आहे तिथं तिथं स्पर्श रसगंध वर्ण हे गुण आहेतच. भलेही तुम्हाला ते दिसू देत, समजू देत, ग्रहण होऊ दे, नाही होऊ दे. मला सांगा, अग्नीमध्ये काय काय आहे? हो, अग्नी दिसती ना डोळ्याला? काय काय अग्नीमध्ये? स्पर्श रस गंध वर्ण. सांगा त्याचा रस कसा आहे? हो, अग्नीचा रस कसा आहे? स्पर्श उष्ण आहे, रस कसा आहे? इंद्रिय झालं ना. नाही नाही, जीव कशाला बघताय? अग्नी आता त्याचं शरीर दिसते ना आपल्याला, मग शरीर हे पुद्गलच आहे. मग ते पुद्गल जिथं आहे तिथं हे चारही धर्म आहेतच त्याच्यामध्ये. मग तुम्हाला ग्रहण होत नाही म्हणून नाहीत असं आपण नाही सिद्ध करू शकत. मग स्पर्श आहे तिथं रस आहे, गंध आहे. फक्त कशाची मुख्यता असती, कशाची गौणता असती. जसं काय काय उदाहरणं घेतली होती तेव्हा आपण, भरपूर घेतली होती. स्पर्श रस गंध आणि वर्णमध्ये ना, जमीन आहे. आता जमिनीला स्पर्श करताय तुम्ही, जमिनीचं रस काय हो? पृथ्वी जे काय दगड म्हणा, दगडामध्ये स्पर्श रस गंध वर्ण आहे की नाही? कसला रस आहे हो? खाऊन बघायचं का? रस म्हणजे तिथं आपण असं लावणार ना, खडकाळ आहे. हा, स्पर्श झाला तो खडकाळ. हे रसाचे पर्याय कुठले आहेत? चॉकी असतं, म्हणजे थोडस सॉल्टी, खारट असते. दगड खाता का काय मुंबईमध्ये?
रस लावणार ना. रसाचे 5 भेद पर्याय आहेत ना, त्यातलंच कुठलं तर लावायचं आहे, दुसरे कुठले नाही. रसाचे पर्याय कुठल्या? आंबट, खारट, तिखट, गोड आणि कडू. हे 5 पैकी, हे रसामधले 5 पैकीच कुठले तर पर्याय सांगावं लागणार. बाकी इतर कुठलं लावतं ते सगळे अन्य गुणाचे पर्याय आहेत. मग तिथे तुम्हाला नाही ग्रहण झालं म्हणून त्यात रस नाही आहे असा अर्थ होत नाही. मग रसगुण आहे म्हणजे त्याचं पर्याय सुद्धा तिथं काही ना काही असणार, फक्त गौण असते. मग मुख्यतेने तुम्हाला ग्रहण होतंयच असं नाही. तर कशासाठी विचारलं की जे जे मूर्तिक आहे ते स्पर्श रसगंध वर्णसहितच असतं अशी व्याप्ती आहे, न की जे जे डोळ्याला दिसतं ते मूर्तिक असतं अशी व्याप्ती नाही. मग पुद्गलाचा तर परिचय झाला की ते मूर्तिक आहे, बाकी अन्य सगळे द्रव्य अमूर्तिक आहेत. मग प्रश्न विचारलाय की जर जीव अमूर्तिक आहे तर त्याला कथनचित मूर्तिक का म्हणायचं? जीव कथनचित मूर्तिक आहे सांगितलं ना वरती एका ठिकाणी आपण टीकेमध्ये वाचत असताना. मग जीव कथनचित मूर्तिक आहे, कथनचित अमूर्तिक आहे. मग मूर्तिक का म्हणता हो जीवाला? हां, मग तिथं सांगतायत सापेक्ष वर्णन आहे ते. देखो ना, कुठं वाचलो होतो आपण? जब यह जीव रागादिक विकार रहित सहज आनंद एक स्वभाव रूप आत्मतत्व की भावना से रहित होने के कारण इस जीव के द्वारा जो उपार्जित मूर्तिक कर्म है उस कर्म के संसर्ग से यह जीव बंधन की दृष्टि से मूर्तिक भी होता है. जेव्हा हा जीव कर्मबंधनामध्ये अडकतो त्यावेळेस तिथं तो मूर्तिक सुद्धा आहे असं म्हटलं जातं. जैसे कि यह जीव शरीर में बंधा फंसा है, शरीर जले तो जीव भी जले. बरोबर आहे का चुकीचं आहे? शरीर जले तो जीव भी जले, ऐसा बंधन. हां, निश्चय नाही आणि चूक आहे परमार्थाने. म्हणजे जेव्हा आपण त्या शरीराच्या संपर्कात आहे तर त्याला म्हटलं जातं की जोपर्यंत शरीर आहे तोपर्यंत जीव आहे म्हणता तुम्ही, म्हणजेच त्याची आयु ही तुमची आयु म्हणता. म्हणून त्यांनी काय घेतलं इथं की मग प्रश्न असं केला आहे की जर जीव अमूर्तिक आहे, त्या शरीरात अडकला आहे, तर तुम्ही म्हणता शरीर जळलं तर जीव जळलं नेहा. तर त्यांनी विचारलं आहे त्या शरीराच्या प्रदेशामध्ये धर्मद्रव्य नाही का, अधर्मद्रव्य नाही का, कालद्रव्य नाही का, आकाशद्रव्य नाही का? मग त्याला पण म्हणा जळलं. जळतं का नाही? जेवढ्या प्रदेशामध्ये शरीर आहे तेवढ्या प्रदेशामध्ये जीव आहे. मग तुम्ही म्हणता काय शरीर जळलं तर जीव जळतो, मग तसं आकाश जळलं म्हणा तिथलं. जेव्हा शरीर जळतं तेव्हा क्षेत्रांतर होतं, बाकी जे द्रव्य आहेत ते आहेत तिथंच राहतात, ते काय क्षेत्रांतर होत नाही. हे हेतू नाही येणार. म्हणजे काय पूर्ण शरीर जळलं असं नाही. आता हात जळलं तर तुम्ही म्हणताय की तिथलं पण जीवाचे प्रदेश जळलं मला असं म्हणताय ना तुम्ही. मग अर्धवट जरी जळला आणि जिवंत राहिला तर मरायलाच पाहिजे असं नाही आहे. हेतू असं द्यायचं की ज्याचं सिद्धी व्हायला पाहिजे. मग त्यांनी सांगतायत की जीव या शरीरामध्ये बंधन रूपाने मानतोय, अडकलाय, म्हणून तिथं म्हटलं गेलं की शरीर जळलं तर जीव सुद्धा जळलं. ऐसा बंधन किसी अन्य अमूर्त पदार्थ में है क्या? नहीं है. किसी पुद्गल के बंध जाने से या जीव के बंध जाने से कभी इस आकाश में भी विचलितपना हो जाता है? नहीं होता. म्हणजे तुम्ही कर्मांशी बांधले जाता तेव्हा तुमच्यामध्ये विचलितता होते, काहीतरी फळ तुम्हाला दिसतं. मग तसं आकाशाला दिसतं का? धर्म अधर्म द्रव्याला विचलितपणा दिसून येतो का? नाही दिसत. केवल जीव द्रव्य ही ऐसे बंधन को प्राप्त हो गया, उस बंधन की दृष्टि से यह जीव द्रव्य मूर्ति कहा जाता है. कसा बांधला गेलाय हो? जीव कर्माशी बांधला गेलाय. कसं बांधला गेला? हां, स्वतःच्या परिणामांनी बांधला गेलेला आहे. कोणी त्याला बांधणारं नाही आहे जगामध्ये. कोण जीवाला बांधले हो कर्मामध्ये, संसारामध्ये? तुम्हाला कोण बांधले दुकानामध्ये प्रगतीताई? मग मीच स्वतःला बांधून घेतलंय. जसं सांगितलं ना, त्या खांबाला धरून बसलाय आणि काय म्हणतोय,
खांब मला सोडत नाही. घराला धरून बसलोय आणि घरी जायचंय. घर सोडत नाही, घरातले सोडत नाही. म्हणजे आपणच बांधून घेतलंय, दुसरं कोण बांधणार नाही. घरातले म्हणते जा, तुला कल्याण करायचं असेल तर कर. नाहीच. असं कसं होत असते होय? आता एवढं पसारा पसरवलाय तर संपवायला पाहिजे. तर ते काल सांगितलं की त्या सुकुमाल मुनींची गोष्ट वाचली, सुकौशल मुनींची गोष्ट वाचली आम्ही. तर त्याच्यामध्ये सांगितलं ते सुकौशल गर्भात होते आणि राज तिलक केले आणि वडील गेले दीक्षा घेऊन. मग राहिले का, थांबले का हो? अजून पोरगं जन्मायचं, त्याचं सगळं भविष्य रांगेला लावायचं, मग दीक्षा घ्यायची. न्यूज कळाली त्याच क्षणी वैराग्य झालं. आणि मग पोटातच गर्भातच त्यांनी त्याचं राज तिलक केलं आणि निघून गेले. म्हणजे वैराग्य झाल्यावर कोणाची वाट बघायची नाही. थांबत. काय वाक्य सांगितलं होतं? वैरागी रोकते भी नहीं, रुकते भी नहीं. रागी ही रोकते है, रागी ही रुकते है. सांग, तू कोण आहे बघणार आहे आता. मी तुला रोखणार आहे, तू रुकणार का नाही? मी रागी, तू वैरागी. तिथं ते घरात दीक्षा घ्यायला जाण्यापासून रोखणारे रागी होते, मी तुला घरात जाण्यापासून रोखणारी रागी, असं म्हण. उस बंधन की दृष्टि से यह जीव मूर्तिक है, तो उस कर्म के संसर्ग से यह जीव व्यवहार से मूर्तिक भी होता है. पुद्गल द्रव्य तो स्पष्ट मूर्तिक है ही. त्याच्यामध्ये तर ते गुणधर्म आहेत म्हणून तो मूर्तिकच आहे. मग हे सगळं समजून उपादेय तत्व कुठलं आहे? या 6 द्रव्यांमध्ये चेतक पदार्थ जीवच उपादेय आहे, क्योंकि अपने और पर पदार्थ के परिच्छेदन करने में समर्थ चेतन भाव से परिणत जीव पदार्थ ही हुआ करता है. अब इसकी चेतकता को जब हम इस दृष्टि से निरखे कि जो संशय विपर्य अनध्यवसाय रहित निज का और पर का परिच्छेदन रूप चेत रहा हो, वह तो परमार्थतः चेतन है. और इस प्रकार जो अपने को न चेत रहा हो वह परमार्थतः अचेतन है. काय कळलं? जीवच चेतन पण आहे आणि अचेतन पण आहे का? ज्याच्यामध्ये ज्यांनी स्वपर प्रकाशकत्व शक्ती आहे त्याची ती व्यक्त केली आहे, स्वतःला जाणतोय, तर तोच चेतन म्हटला जाता. माझ्यासमोर कोण कोण बसले हो? चेतन आहे का अचेतन आहात? सगळं अज्ञानरूप परिणती करतोय, शरीराला मी मानतोय, मिथ्यादृष्टी आहात. तर पहिल्या गुणस्थानवरती कोणी चेतन नाही आहे माहिती का? पहिल्या गुणस्थानात सगळे अचेतन आहेत. गुणस्थान कोणाचं असतं? पुद्गलाचं असतं का जीवाचं असतं? पण तरीसुद्धा त्या जीवाला जीव म्हणलं नाही. जे कोणी मिथ्यादृष्टी आहेत ते सगळे अचेतन म्हणले जाणार या अपेक्षेने. जो अपने को न चेत रहा हो वह परमार्थतः अचेतन है. यहाँ जीव में ही घटाइए. जैसे किसी जीव को कह देते हैं कि यह तो अज्ञानी बन रहा है, यह तो अचेतन बन रहा है, जड़ हो गया है. तो जब इसकी चेतकता पर दृष्टि डालते हैं तो जहाँ शुद्ध चेतकता न हो उसे भी अचेतक कह सकते हैं. जसं तुम्ही म्हणता कोणाला, आमच्या शाळेमध्ये एक मॅडम होत्या, चित्रकला शिकवत होत्या, आणि त्यांना पोरांना शिव्या द्यायचे असले ना ते दगड म्हणणार. दुसरं काय नाही, दगडांनो असं काढता का, असं काढा, असं ओरडायला बोलायला लागले, गोंधळ करायला की दगडांनो शांत बसा, असं दगड म्हणायचे ते. मग आम्हाला कळायचं नाही दगड का म्हणते, म्हणजे त्यांचं न ऐकणारे सगळे दगड. मग असंच आहे इथं पण, जो आत्म्याचं ऐकत नाही, आत्म्याला पाहत नाही, जाणत नाही, ते सगळे कोण आहे? तो म्हणा, तुमचा परिचय तुम्ही द्यायचा आहे, तुम्ही कोण आहेत? तर सांगतायत अचेतन आहे. जहाँ शुद्ध चेतकता न हो उसे भी अचेतक कह सकते हैं, लेकिन चेतन और अचेतन का निर्णय स्वभाव से होता है न कि परिणमन से. मग जेव्हा निश्चयाने पाहतो तर पहिल्या गुणस्थानवरतीला आपण म्हणून जीव मंगलम म्हणलं ना धौलामध्ये, मंगल आहे, तो सुद्धा जीव आहे, तो सुद्धा शुद्ध आहे, अनादि अनंत. सव्वे शुद्धाहु शुद्ध नया, सगळे शुद्ध नयाने शुद्ध आहे.
म्हणजे दृष्टिकोन बघायचं आहे शेवटी. जेव्हा निश्चयाने पाहतो त्यावेळेस ते जीवच आहे, पण व्यवहाराने पाहताना जर स्वतःला जाणत नाही तर तो त्या अपेक्षेने अचेतन पण म्हणला जातो. म्हणून एक वाक्य मी काय ऐकलं आज, स्यादवाद कशाला म्हणायचं दीपाली भाभी, स्यादवाद कशाला म्हणायचं? काय स्यादवाद आता काय पहिली बालवाडीतला प्रश्न आहे. अनेकांत म्हणजे काय, स्यादवाद म्हणजे काय? राणी ते बोल. काव्या आत्म्याला अनेकांताने समजून घ्यायचं की आत्मा कसा आहे, शुद्ध आहे. अनेकांत म्हणजे काय ते सांग. आणि त्याचं सम्यक एका वस्तूमध्ये अपोजिट धर्म एका वेळेस विद्यमान असतात, ते अनेकांत झालं. परस्पराला विरोध न करता म्हणायचं. जसं माझ्यामध्ये नित्य अनित्य हे धर्म आहेत ते एकाला बाधा देऊन नाही राहत. जसं प्रकाश आणि अंधार एकत्र नाही राहू शकत, तसं माझे विरोधी धर्म एकत्र नाही आहेत का, तर राहू शकतात. मग जिथं ज्या वस्तूमध्ये परस्पर विरोधी धर्म परस्पराचा घात न करता राहतात, गुण्या गोविंदाने दोन जावा एकत्र राहतात, त्याला म्हणायचं अनेकांत. आणि स्यादवाद म्हणजे काय? आणि त्याचंच कथन पद्धती आहे, त्याला स्यादवाद असं म्हणतात. त्या अनेकांत स्वरूप वस्तूचं कथन करण्याची शैली, त्याला म्हणायचं स्यादवाद. मी त्याच्यात असते कीपॅड. तर मग काय म्हणलं की मला काय सांगायचं होतं, स्यादवाद हे एक वाक्य मी असं ऐकलं की जे काय तुम्हाला जिनवाणीमध्ये सांगितलं गेलं, ते जे काय तुम्ही शिकताय ऐकताय ते सत्य नाही. बरोबर आहे का चुकीचं आहे हो? अनेकांत म्हणजे परस्पर विरोधी दोन धर्म एका वस्तूत परस्पराचा घात न करता राहणे. जे जिनवाणीमध्ये सांगितलं ते सत्य नाही. बरोबर आहे का चुकीचं आहे वाक्य? तुम्ही स्यादवादी आहात की नाही? तर तिथं त्यांनी काय सांगितलं, म्हणजे जे काय सांगितलं ना ते युनिव्हर्सल ट्रूथ नाही आहे, म्हणजे अल्टिमेट सत्य नाही आहे. कारण तुम्ही म्हणताय की जीव नित्य आहे, सर्वथा असं म्हणा, सर्वथा बरोबर नाही आहे ते, किंवा शेवटचं सत्य नाही आहे. कारण मी जे जे सांगणार छद्मस्त, तर ते सगळं इवन भगवंतांनी जरी सांगितलं तरी शब्द आहेत ना, जे त्या शब्दाच्याद्वारे जे काय सांगणार ते सगळं लिमिटेड आहे हो. जीव अनंत गुणांचा स्वामी आहे. सांगा काय काय समजलं तुम्हाला ह्याच्यातून? शब्द आहेत ना शेवटी, ते सर्व अर्थाला सांगू शकत नाहीत ते शब्द. म्हणून म्हटलं की स्यादवाद हे कथन करण्याची शैली आहे, पण जे काय सांगितलं गेलं ना ते सत्यच आहे असं धरून बसलात तर तुम्हाला दुसरी बाजू समजणार नाही. म्हणून सांगितलं त्या समजून घ्या गर्भित अर्थ की असं आहे असं जर सांगितलेलं असेल जिनवाणीत तर असं नाही, हे सुद्धा त्याच्यामध्ये आहे. जसं आत्ता म्हटलं जीव चेतन आहे, सत्य आहे का असत्य आहे? म्हणजे कथनचित म्हणायचं, म्हणून त्याला स्यात चेतन आहे आणि स्यात अचेतन आहे असं म्हणलं तर ते बरोबर होणार, त्याला सत्य म्हणायचं. म्हणून ते वाक्य जरा असं मला आवडत, म्हणजे ऐकताना आडले मी तिथं, म्हणून जरा प्रिंट झालं ते डोक्यामध्ये की जे काही जिनवाणीमध्ये सांगितलं ते सत्यच आहे असं धरू नकात, कारण त्याच्यामध्ये मागं लपलेला अर्थ पण अजून भरपूर असतो. सर्वथा नाही, कथनचित सत्य आहे, कथनचित नाही. स्यादवाद म्हणजे त्या अनेकांत स्वरूप वस्तूचं कथन करण्याची पद्धती, शैली. म्हणजे कथनचित जीव आहे, कथनचित अजीव आहे असं जीवाला म्हणलं जाईल. कथनचित मूर्तिक आहे, कथनचित अमूर्तिक आहे. जसं तुला म्हणलं तू सर्वथा मुलगीच आहेस, बरोबर आहे का चुकीचं आहे? काय प्रश्न पडला का काय? त्यांनी विचारलं त्या पंडितांनी, मी सर्वथा पुरुष आहे, बरोबर आहे का चुकीचं आहे? सत्य आहे का असत्य आहे? म्हणलं मारायला येतील लोक, पुरुष नाही म्हणलं तर. सरळ सरळ तोंडावर.
म्हणजे स्वीकार पाहिजे, दुसरं काय नाही. हां, म्हणून पुरुष आहे हे पण बरोबर आहे, पुरुष नाही हे पण बरोबर आहे. तसं तू स्त्री आहे म्हणजे कथनचित, येस आहेच. मुलगी आहे की नाही, आहे. कुठल्या अपेक्षेने आहे, फक्त एवढं लावायचं माग. आणि एका अपेक्षेने आई आहे, एका अपेक्षेने पत्नी आहे, हे सगळं पण आहे ना मागं अपेक्षा. तर काय सांगत होते, म्हणून सांगितलं जीव हा चेतनच आहे असं म्हटलं तर ते सुद्धा अर्धवट कथन होईल, अर्ध सत्य आहे. मग चेतन आणि अचेतन दोन्ही आहे, मूर्तिक अमूर्तिक दोन्ही प्रकारचं आहे असं सांगितलं तर त्यामध्ये ते यथार्थ कथन होईल. चेतन अचेतन का निर्णय स्वभाव से होता है न की परिणमन से. मनुष्यने काय सांगतो तुम्हाला, स्वभाव सांगतो, स्वभावाकडून परिचय करून देतो की द्रव्य कसं आहे. मग तुम्ही कसे आहात, स्वभावाने मी चेतनच आहे, अचेतन नहीं. इसलिए तो यह बात कही गई है कि जिसमें चेतने के सद्भाव का स्वभाव हो वह चेतन है, और जिसमें चेतने के अभाव का स्वभाव हो वह अचेतन है. चेतन कोणाला म्हणायचं आणि अचेतन कोणाला म्हणायचं. ज्याच्यामध्ये जाणण्याचा स्वभाव आहे ते चेतन आहे, आणि ज्याच्यामध्ये तो स्वभाव नाही ते अचेतन आहे. जीव के सिवाय 5 द्रव्यों में स्व और पर का प्रकाश करने वाला चैतन्य भाव नहीं है. इस कारण ये शेष द्रव्य अचेतन है. अन्य 5 द्रव्यामध्ये पुद्गलामध्ये चैतन्य आहे की नाही. पुद्गलामध्ये जाणण्याची शक्ती आहे की नाही. पुद्गल तुमचे सगळं कार्य करत आहे आजकाल, सगळं माहिती आहे का. रोबोट असेल तर सगळं तुम्ही सांगता तसं करतं. आता इतकं डेव्हलप केलेत म्हणे फॉरेन कंट्रीमध्ये, अक्षरशः दिसायला, हलायला, सगळं बघायला, सगळं तुमच्या जीवासकं दिसणार. काय तुमच्या शरीरधारी जीव जो आहे ना, रोबोट आहे असं वाटणार नाही. असं वाटलंय का मनुष्याला. त्याला एका पेटीतनं रोबोट आला होता घरी, त्याच्या ती मुलगी होती, आणि त्यांनी ते बघितल्यावर त्याला वाटलं नाही की हे रोबोट आहे. त्याला विश्वासच बसेना, एवढं ते हुबेहूब मुलगी होती. ते बोलत सुद्धा तसंच होतं, एका मुलीच्या टोनमध्येच. सगळं फीड केलेलं असतं ना त्यामध्ये, सगळं त्याचं हावभाव म्हणा, त्याचे रूप म्हणा, सगळं एका मुलीचं सारखं समान सगळं. आणि होय का, हां. आणि मग ते काय झालं की ते त्याला विश्वास बसेना म्हटल्यावर त्यांनी काय केलं, मग ते दुसऱ्या मित्राला परीक्षा घ्यायला होती, तर मग त्याने खायला दिला. त्याने तसंच टोमॅटो खाल्ला, मग तिथनं परत आहे तसं नाही. ऐक, त्या रोबोटला टोमॅटो खायला दिलं तर पोटातनं तसंच्या तसं टोमॅटो आला, पण बाहेर काढून दाखवा. म्हणजे जीवाचं शरीर असं मशीन आहे ना, जगात दुसरं मशीन नाही आहे कुठला तसं. मग त्यांनी ते सगळं त्याचं ओपन करून दाखवलं. बोलायला लावल्या बरं, स्पीडमध्ये. हां, मग ते बोलणार की. मग कळलं की हे रोबोट. हां, तोपर्यंत सगळं आहे तसं. बरं. त्या मुलीला म्हणे, त्या रोबोटला सगळ्या लँग्वेज बोलायला लावल्या, तर ते बोललं. म्हणजे माणसाला येत नाही ते रोबोटला येतं, कारण तुम्ही फीड केलेली इन्फॉर्मेशन असते त्याच्यामध्ये. जेवढं त्याचं वर्किंग चांगलं असेल तेवढं सगळे तुम्हाला काय रिॲक्शन्स देणार ते. आणि मग त्यांनी ते ओपन करून दाखवलं, जेव्हा ती सिस्टीम आतमध्ये वायर वगैरे आहे त्या मुलीच्या शरीराचं, जे बाहेरून रूप सगळं दिसत होतं, ते ड्रेस घातला आहे, सगळं स्किन कलर आहे, हे सगळं असंच रूप होतं जसं त्या रोबोटचं असतं तसं, मुलीचं असतं तसं. आणि मग ते त्यामुळे त्याला विश्वास बसत नव्हता. मग त्यांनी ते सगळं काढून दाखवलं, जेव्हा आतले सगळे वायरिंग फिटिंग दाखवले, त्यावेळेस त्याला कळालं की ते खरोखर रोबोट आहे. बरं, तेव्हा चार्जिंगला लावलं तेव्हा कळलं. चार्जिंगला लावल्यावर कळालं. म्हणजे कोणाकोणाला चार्जिंग लावायचं हो. होय, सगळे आता माणसांना पण चार्ज करावं लागलं, सगळे डिस्चार्ज व्हायला लागलेत. तर हे स्वाध्याय म्हणजे चार्जिंग आहे, ध्यान म्हणजे चार्जिंग आहे. ध्यान केलं तर चार्जिंग होतंय, तेच चार्जिंग आहे आपलं. किती वेळ ध्यान करायचं, म्हणून स्वतःला चार्ज करायचं ना, तर जास्त वेळ ध्यान करा. तर तुम्हाला सगळं जे म्हणता ना, स्टॅमिना बिल्ड होणार, तुमचं सगळं दिवस प्रसन्नतेने जाणार, त्याच्यासाठी ध्यानच आहे चार्जिंग, दुसरं काय नाही आहे.
म्हणून कुठल्या इलेक्ट्रिक स्विचला जाऊन बसायला लावून तर तसं करू नका. आत्म्याला उपयोग आत्म्यामध्ये जोडा तर आपोआप चार्जिंग होतच. जीव के सिवाय अन्य 5 द्रव्यों में स्व और पर का प्रकाश करने वाला चैतन्य भाव नहीं है. इस कारण ये शेष द्रव्य अचेतन है. इस प्रकार द्रव्यों में मूर्त और अमूर्त, चेतन और अचेतन का विभाग बताया गया है. कशासाठी सांगितलं हे सगळं? जीव आहे तो चेतन आहे, जाणणारा आहे. त्याला सगळ्या अन्य द्रव्यापासून भिन्न करायचं तर हा एकच गुण आहे. अन्य कुठल्या गुणातून तुम्हाला सिमिलॅरिटी दिसेल कदाचित, पण म्हणजे अमूर्तिक आहे म्हटलं तर. म्हणून परवा एक प्रश्न विचारला होता म्हणे तिथं की जीव अमूर्तिक आहे, ह्याच्यामध्ये कुठला दोष येतो? अव्याप्ती, असंभव, अव्याप्ती, अतिव्याप्ती का असंभव? जीव अमूर्तिक आहे. कोणाला येते न्याय त्यांनी सांगा, नाहीतर अभ्यास करा आणि मग नंतर उत्तर सांगा मला. अव्याप्ती दोष आहे. जीव अमूर्तिक आहे, कुठला दोष आहे? का? अतिव्याप्ती. कारण की बाकीचे सगळे द्रव्य पण अमूर्तिक आहेत ना, धर्म अधर्म. असंभव का म्हणाला? जीव आणि अमूर्तिक एक नाही आहे का? अमूर्तिक हा गुण आहे जीवाचा. हा, मग परवा तेच विचारते मी तुम्हाला, मूर्तिक हा गुण आहे का पर्याय आहे? अमूर्तिक हा स्वभाव आहे म्हणतो आपण. मग पर्याय आहे तर गुण कुठला आहे? हां, बर. पर्यायामध्ये जर अमूर्तिक म्हणला तर मग त्याचा गुण कुठला? जर ती पर्याय आहे तर अरे जीवाचं पर्याय आहे ना, जीवाची पर्याय म्हणताय तुम्ही. जर अमूर्तिक आहे तर त्याचा गुण कुठला मग? ह्याच्यात अजून अडकलोय आम्ही. ॲक्च्युली त्यांनी जे हे घेतलेत ना द्रव्यसंग्रहमध्ये, त्यांनी जीवाचे गुण घेतलेत सगळे असे वेगळे. निर्गती स्वरूप आहे, निरायुष्य स्वरूप आहे, निर्नाम स्वरूप आहे, हे सगळे पण गुण सांगितलेत त्यांनी. ॲक्च्युली त्याला तुम्ही दाखवू शकत नाही काय आहे तो, पण हा स्वभावच आहे. जसं नास्ती हा गुण स्वभाव आहे जीवाचा. काय आहे नास्ती म्हणजे? पण आहे, त्याचा तो धर्म आहे. कशा अपेक्षेने? बरं बघा तरी पण. तर हा एक प्रश्न टाकला होता म्हणे न्यायदीपिकेच्या परीक्षेमध्ये की जीव अमूर्तिक आहे, तर असं सांगत असताना कोणता दोष येतो? 3 दोषापैकी. चिंतन करून सांग. कोण आहे का पंढरपूरचं माझ्यासमोर? तत्व म्हणजे काय घेता त्याच्यावर ना? तत्वार्थ श्रद्धानम सम्यक दर्शनम हे आत्मभूत लक्षण आहे का अनात्मभूत लक्षण आहे असं विचारलंय. अभ्यास करा. तत्व म्हणून आत्मा घेतला तर आत्मभूत लक्षण. 7 तत्व घेतलं म्हणजे तत्वश्रद्धान म्हणलं तर दोष येतो, अर्थश्रद्धान म्हणलं तर दोष येतो, तत्वार्थ म्हणलं तरी दोष येतो. मग तत्वार्थ श्रद्धान हे सम्यक दर्शन म्हणलं तर समीचीन आहे. ते फक्त परत अपेक्षा लावायची त्याच्यात. पण जर त्यात आत्मा म्हणून तत्व म्हणून आत्मा घेतला असेल तर निश्चयाने बरोबर आहे सम्यक दर्शन हे लक्षण. आत्मतत्वाचं श्रद्धान हे सम्यक दर्शन आहे असं म्हटलं तर निश्चय झाला. 7 तत्वाचं श्रद्धान म्हणलं तर व्यवहार झाला. हां, मग तेच की विवक्षा कशी आहे? तसं आगम ग्रंथ आहेत राजवार्तिक वगैरे.
त्यामुळे त्यांनी त्याच्यापेक्षाने कथन करणार. ते व्याकरणाचं वगैरे दृष्टीने पण त्यांनी फार खुलासा केला आहे त्याच्यात. ठीक आहे, समजून घ्या काय म्हणायचं आहे की मी जीव कसा आहे सर्वथा जसं वक्तव्य केला गेला तसा नाही. कारण काय सांगितलं, 7 भंगांमध्ये किती भंग असतात? 7 भंग आहेत. त्यातले किती वक्तव्य आहेत, किती अवक्तव्य आहेत? पहिले 3 वक्तव्य आहेत आणि पुढचे 4 अवक्तव्य आहेत. मग त्यांनी सांगितलं त्याच्यातून की म्हणून जिनवाणी कुठलीही वस्तू असू देत तर ती अधिक रूपाने अवक्तव्य आहे. म्हणजे तुम्ही जे काय कथन करता ना त्यापेक्षा अधिक त्याचा स्वभाव जास्त आहे, जे की तुम्ही कथन करू शकत नाही. म्हणून स्यात जोडावं लागलं मागं आपल्याला. काय? स्यात साखर गोड आहे असं म्हणत नाही तुम्ही, पण सोनं कसं आहे? पिवळं आहे. स्यात पिवळं आहे म्हणता का? अपेक्षा गर्भित आहे मागं. कारण जे काय तुम्ही सांगू शकता ना ते धर्म कमी आहेत, ते एक्सप्लेनेशन कमी आहे त्या वस्तूचं, पण त्याच्या मागं न सांगण्यायोग्य भरपूर आहे काय काय की जे शब्दातून गम्य नाही आहे, म्हणून अवक्तव्य स्वरूप आहे असं सांगितलं गेलं. मग तसंच आत्मा पण कसा आहे हो? कथनचित वक्तव्य आहे, कथनचित अवक्तव्य आहे, पण तो आपल्या ज्ञानाचा विषय होऊ शकतो. म्हणून त्याला आपण जर ज्ञानाने जाणलं तर सर्वथा तो आपल्या ज्ञानामध्ये प्रगट होतो. म्हणजे त्याचा आपण अनुभव अभेद करू शकतो आणि तोच अभेद अनुभव आपल्याला केवळ ज्ञानापर्यंत नेणारा आहे. म्हणून स्वतःला जाणा. हो, सांगायचं असतं आपल्याला, मग त्याच्याशिवाय कसं चार्जिंग होणार? जाणा. हा मी अमूर्तिक स्वभावी चेतन पिंड स्वरूप जीव आहे. माझ्यामध्ये पुद्गल द्रव्य नाहीच. माझ्यामध्ये मूर्तिक द्रव्य नाहीतच. कर्म नाहीत, नो कर्म नाहीत. या सर्वांना जाणणारा हा मी अस्पर्शी जीव आहे. ज्ञाता द्रष्टा जीव आहे. चैतन्य स्वरूपोऽहम्. सत्स्वरूपोऽहम्. विसर. नमो अरिहंताणं, नमो सिद्धाणं, नमो आयर्याणं, नमो वत्सायाणं, नमो लोये सौवसां.